कलांमध्ये अचानक लोजपा आणि काँग्रेसने आघाडी घेतलेली आहे। काँग्रेसच्या 16 जागा म्हणजे ज्या 6-7 जागांपर्यंत होत्या काँग्रेसच्या 16 जागा आता दिसत आहेत आणि लोजपा 12 आहेत। मधु चव्हाण सुद्धा आपल्या सोबत आहेत भाजपचे। चव्हाण साहेब, तुमचं आकड्यांवर लक्ष असेलच, आकडे पाहता भाजपनं बऱ्यापैकी जोर मारलेला दिसतोय, पण गेल्या कामगिरीच्या तुलनेत भाजपची कामगिरी किमान कलांमध्ये थोडीशी कमी दिसते। नाही, मी बोलू का? हा बोला बोला, तुमच्याकडेच मी याला असं आहे की आम्ही नितीश कुमारांच्या चेहऱ्याचा उपयोग करून घेतला आणि आम्ही त्या ठिकाणी सत्ता हातात मिळवली, ह्याच्याशी मी नम्रपणे सांगतो की मी सहमत नाही। तुम्ही उलटं का म्हणत नाही की एक अतिशय चांगला चेहरा जो बिहारमध्ये लोकांना लोकप्रिय आहे, अशा माणसाला आम्ही मागच्या वेळेला आमच्या सीट जागा असून सुद्धा मुख्यमंत्री केलं। याचा अर्थ भारतीय जनता पक्ष हे राज्यहित, देशहित, समाजहित, लोकहित पाहतं, दुराग्रह करत नाही। आम्ही मागच्या वेळेला सांगू शकत होतो की आमचे जास्त आहेत, तुम्ही आम्हाला मुख्यमंत्रीपद द्या। त्यामुळे ते त्यांच्या जागा जरी जास्त आल्या तरी नतद्रष्ट काँग्रेस आणि धर्मांधने, जातीयवादाने या देशाला पोखरून काढणारे असलेली मुलायम सिंग यांची एसपी पार्टी किंवा लालूची पार्टी ही पराभूत होते, याचा आम्हाला जास्त आनंद आहे। आमचा मुख्यमंत्री होईल की त्या ठिकाणी आणखीन नितीश कुमार होतील हे आम्हाला चिंता नाही। आम्हाला आनंद आहे की दुष्प्रवृत्तीला आम्ही पराभूत करतो आणि सत्प्रवृत्तीला जनतेने पाठिंबा दिलाय, याचा आम्हाला अधिक राजकीय आनंद आहे। अगदी तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे की तुम्हाला आरजेडी आणि काँग्रेसला पराभूत करणं हा तुमचा प्राइम फोकस होता, मुख्य अजेंडा होता आणि तो कुठेतरी साध्य होताना दिसतोय। त्यामुळे जर जेडीयू मोठा भाऊ बनत असेल तर तुम्हाला काही हरकत नाही। मधु चव्हाण यांची प्रतिक्रिया अभय सर आपण ऐकलेली आहे। त्यांचा तुमच्या वक्तव्याला आक्षेप होता की ज्या वेळेला नितीश कुमारांचा चेहरा वापरून अनेकदा भाजपनं राजकारण केलेलं आहे, आज नितीश कुमार मोठे होत आहेत, पण असा त्यांचा हेतू अजिबात नव्हता। भाजपचं म्हणणं आहे की विरोधकांना पराभूत करणं हा आमचा प्रमुख अजेंडा होता। नाही, तो माझा आरोप नव्हता, विरोधकांचा आरोप होता। कारण साधारणतः या निवडणुकीमध्ये विरोधकांनी त्याचा अनेकदा उल्लेख केला आणि जेव्हा मुख्यमंत्री पदासाठी त्यांचं नाव सुरुवातीला जाहीर नाही झालं तेव्हा हा विशेषतः हा मुद्दा चर्चेत आला होता। परंतु आता एक निश्चितपणे त्यांचा चेहरा हा भाजपासाठी तिकडे तारक ठरतोय, त्याला पर्यायी दुसरा चेहरा भाजपाने म्हणजे आतापर्यंत तरी तयार केलेला नाहीये। अनेक त्यांचे नेते तिथे दुसऱ्या फळीतले आहेत, परंतु त्याला पर्याय सुशीलकुमार मोदींच्या निमित्ताने तेव्हा आला होता, परंतु नंतर त्या तोडीचा नेता त्यांच्याकडे आता नाहीये आणि त्यांची जेडीयूची जी प्रतिमा आहे, नितीश कुमारांची जी प्रतिमा आहे, त्याचा निश्चितपणे भाजपाला तिथे फायदा होतो। अगदी बावनकुळे बोलतात, आपण थेट बघूयात। ही महिलांसाठी वेगळ्या योजना एनडीए सरकारने दिल्या होत्या। मी यापूर्वीच सांगितलं आहे की बिहारची जनता विकासाच्या बाजूने आहे। डबल इंजिन सरकार, मोदीचं सरकार, नितीश कुमारचं सरकार, डबल इंजिन सरकारच देशाचा फायदा करू, बिहारचा विकास करू शकतं। आता जे काही सरकार बनेल, इकडे मोदीचं सरकार, बिहारचं सरकार मिळून हे सरकार बिहारच्या जनतेला न्याय देईल आणि बिहारच्या जनतेला विश्वास आहे, महाराष्ट्र जनतेला विश्वास आहे की जे आश्वासनं, जे वचनं आम्ही संकल्प पत्रात दिले आहेत, आम्ही आमच्या मॅन्युफॅक्चरमध्ये दिले आहेत, ते आम्ही पूर्ण करतो हे जनतेला पटलं आहे। एकमेव एनडीए असा आहे जो दिलेले वचन पूर्ण करतो आणि म्हणून बिहारच्या जनतेने आम्हाला त्या ठिकाणी बहुमत दिलं आहे। बावनकुळे साहेब, एसआयआर मतदार यादीतील शुद्धतेचा मुद्दा मोठा करण्यात आला आणि रिझल्ट अशा पद्धतीने येत आहे, तर राहुल गांधीचा एसआयआरचा मुद्दा जो आहे तो नाकारला गेला, देशभर आता एसआयआर झालं पाहिजे। नाही, एसआयआर वेगळी गोष्ट आहे, मतदार यादीचं पूर्ण दुरुस्तीकरण झालं पाहिजे का झालं पाहिजे, कारण मतदार यादी फुगलेली आहे, 1 वेळा 2 वेळा 4 वेळा 5-5 नाव आहे, तो मुद्दा वेगळा आहे। पण त्या ठिकाणी जे मत चोरी आहे, ईव्हीएम खराब आहे, मतदार यादी चुकलेली आहे, हे जे आहे ना, हे जे त्यांनी नरेटिव्ह करण्याचा प्रयत्न केला, चुकीच्या पद्धतीने लोकांना समजावून तयार केला। एकही भाषणामध्ये, राहुल गांधीच्या एकही भाषणामध्ये बिहारचा विकास मांडला गेला नाही। राहुल गांधीच्या किंवा त्यांच्या महाविकास आघाडीकडे, महागठबंधनकडे कुठलाही डेव्हलपमेंटचा अजेंडा नव्हता। मोदीजींनी विकसित बिहारचा मुद्दा मांडला, नितीश कुमारजींनी विकसित बिहार म्हटलं, पण राहुल गांधी